बहुत जणांचे आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी अखंड हिंदुस्थानाचे हृदय दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुद्रा आगरी कोळ्यांचा हृदय दैवत आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आणि एकविरा मात्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदन देऊया. त्याचबरोबर स्वर्गीय लोकनेते देवापाडे साहेबांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करून आपण वळूया या सामन्याकडे. बिग फाईट पहिली मॅच आपण पाहताय. चला बॅटिंग करा टीम. ही मात्र नक्की शेवटची संधी तुम्हाला आयोजकांच्या माध्यमातून मात्र नक्की दिल्या. 2 षटकाच्या आतमध्ये जर प्लेअर आला नाही अन्यथा तुम्हाला 2 रनची पॅनल्टी मात्र नक्की सामोरं जावं लागेल. गेम ऑन 45 षटक मात्र नक्की झालाय. ग्रीन सिग्नल आमच्याकडे पोहोचला गेलाय. पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहताय. फर्स्ट ओव्हर हरित समोर फलंदाज बाळूला पाहता नावसा गेन वरती सुमितला पाहताय. पहिलाच बॉल आडव्या पाडणे घ्यायचा प्रयत्न. फुलटॉस होता. 5 षटकांची लढत आहे. 5 षटकामध्ये जवळजवळ विचार केला तर पहिला पेमनचं षटक मार्गस्थ आपण हरीला पाहताय. वाईडेस्ट लॉंग ऑफ वाईडेस्ट लॉंग ऑनला नक्कीच 2 फिल्डर आपण नक्कीच पाहताय. 30 सर्कलच्या बाहेर ही मात्र नक्कीच फिल्डिंग रचना मैदानच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती पाहताय आपण बालू याला. 5 षटकांची लढत. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. हलक्या त्यानं ग्लास केलाय. कव्हरच्या वरतून फेकण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे फक्त न फक्त बघण्याची भूमिका मात्र नक्कीच घेताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती 4 पटकावला मिळतोय. फलंदाज आपण पाहताय बालूच्या बॅट मधून चौकार. काढलाय समोरला फिल्डर तैनात केलाय त्या फटक्यासाठी. चेंडू उचलला फेकला फक्त न फक्त मिळाला सिंगल धाव. थोडा झाला फंबल. स्वतः गोंदीची मार्क होती पाहते आपण. सिंगल धाव झाली ऍड या बॉल वरती. 5 लागला स्कोरकडे जवळ जवळ 3 बॉलचा खेळ मात्र नक्की संपलाय. 3 बॉल अद्याप येणं बाकी असतील. स्ट्राईक एंड मध्ये नवीन बॅट्समन आपण पाहताय सुमित याला. 5 लागल्यात. चांगली सुरुवात झाली. 5 षटकांची लढत. 30 बॉल पहिला पूर्वार्धामध्ये नक्कीच फेकले जातील. परंतु इथून मात्र नक्की चांगला दमदार कामगिरी करताना पाहायला मिळते टीम बॅटिंग करा संघ. फुल टॉस होता. फुल टॉस बसू घ्यायचा प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग. 100% योगदान देताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल मिडॉनचा खरं तर फिल्डर होता. चांगला मात्र नक्की जज केला. बॉलला अडवला. जवळजवळ 3 धावा अडकवत मात्र नक्की यश प्राप्त झालंय. दमदार फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. सिंगल झाली ऍड या बॉल वरती. हो पुन्हा एकदा व्हॉट अ स्ट्रोक अफलातून. बॉल थांबणार नाही. बॉल बॉर्डरच्या बाहेर. इनसाइड आउट अँड आउट ऑफ द ग्राउंड. बॉल थांबणार नाहीये. बॉल होईल फरार. सीमारेषा पार. मिळतील 6 षटकार. जबरदस्त टायमिंग या बॉल वरती पाहायला मिळाला. फलंदाज बालूच्या माध्यमातून सावरकर संघ. मग रबर बॉल असो किंवा टेनिस बॉल गतवर्षीपासून भन्नाट फॉर्म असणारा संघ मात्र नक्कीच पाहताय. मोरावे टुर्नामेंट मध्ये पहिल्याच सामन्यामध्ये मात्र नक्कीच पराभूत झाला होता. परंतु त्यानंतरचं कमबॅक हे पहा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करताना पाहायला मिळत आहे. मोरी 11 सावरकर संघ सॉरी नगर संघ पाहताय आपण. दमदार कामगिरी. जवळजवळ धावा लागत धावपटलावरती 12. अद्याप काही बॉलचा मात्र नक्कीच शेवटचा बॉल मात्र नक्कीच फेकण्यासाठी पाहताय आपण. चला स्पीडअप करा थोडंफार. शेवटचा अंतिम बॉल. बॅटची कडा ब्रश झाली होती. षटकार चौकात ठोकणारा फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवण्याची संधी सुद्धा उपलब्ध झाली होती. या संधीचं सोनं करता आला नाही. या 1 षटकाचा वाजवी विकेट संपला गेलाय. धावा लागला धावपटलावरती फक्त न फक्त 12. डीजे
मैदान शो बाहेर मात्र नक्कीच गेला असता, परंतु मैदान शो मध्ये घडलाय काय, पाठची कडा पाठीमागे बस नक्कीच झाला होता. त्यांच्या जस्टांच्या पाठीमागे झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. अनेक वेळेला पाहिला जेव्हा सोडलेला झेल इंडिया वर्सेस श्रीलंका अद्याप आठवतोय. 9 धावसंख्येने मात्र नक्कीच सोडलेला झेल रोहित शर्माचा, त्यानंतर 264 हा मात्र नक्कीच हाय स्कोर उभा केला होता स्वतःचा वैयक्तिक. त्यानंतर अनेक सारे चौकार षटकार मात्र नक्कीच ठोकले होते. तो रेकॉर्ड मात्र नक्कीच तुटणं कठीण आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. पण सध्याच्या घडीला तरी तो रेकॉर्ड मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ झाला समाप्त. धावा लागला पटलावरती फक्त फक्त 12. दमदार सुरुवात करताना पाहायला मिळतं. P1चा षटक मात्र नक्कीच पाहताय आपण. सेकंड बॉलिंग मार्ग होती आपण पाहताय जयेश याला. तर समोर सुमितला पाहताय, एक बॉल फेस केलाय. पहिलाच बॉल ऑप्स्टमच्या बाहेर पंचांनी हेरला आणि दंडित केलं. आमच्याकडे मात्र नक्कीच वलंग घेतले की इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये अजून एक भर पडेल. धावा लागला धावपटलावरती एका धावेने 13. चांगली दमदार सुरुवात करताना पाहायला मिळते. बॉल मार्गती जयेशला पाहताय. P1चा षटक मात्र नक्कीच बॅटिंग करणार टीमला खूप मात्र नक्कीच फायदेशीर ठरलंय. कारण जवळजवळ एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल आल्या. त्यामध्ये काही डॉट शूटर मात्र नक्कीच सुद्धा पाहिले आपण. फुल टॉस होता, कबूल केलाय. फुल डोल वसूल. बॉल बॉर्डलाईनच्या बाहेर लँड होईल. एक टप्पा सीमारेषा पार, मिलती 4. येतो है अजून एक चौकार. ट्रॅक वरती जयेश याला. ओ आडव्या पाटणे घ्यायचा प्रयत्न. आता मात्र नक्कीच कमबॅक करतोय. गोंधळची मार्ग होती पाहते आपण जयेश याला. हे कमबॅक होतं जयेशचं, कारण जवळजवळ पहिलाच बॉल हवन, तर त्यानंतर चौकार सुद्धा मात्र नक्कीच ठोकला होता. त्यानंतर 2, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चिन्हू फेकलाय. हेच करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 13 धावा लागल्या होत्या. त्यानंतर हे कमबॅक होतं जयेशचं. चांगली गोंधळची पाहायला मिळतोय. आडव्या पाडणे, वा व्हॉट अ स्ट्रोक. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. बॉल होईल फरार, सीमा पार, मिलती 4. चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. अफलातून दर्जाची फलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये चौकाराची भाषा बोलणारा सुमितला पाहत आहे. जवळजवळ 5 चेंडू मात्र नक्कीच फेकलेत. आडवा घ्यायचा प्रयत्न, लावडली आपली उचलून धरली. विकेटची संधी, परफेक्ट यॉर्कर आणि विकेटचं पतन. चौका ठोकणारा फलंदाज आपण पाहताय सुमित. बॅक टू द आउट.
हॉल अग्री कोल्यांचं आराध्य दैवत अग्री कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला मानवंदन दरे हे संगीत आपण डीजेच्या माध्यमातून नक्कीच ऐकलं. धन्यवाद डीजे मास्टर. आणि जवळ येत्या 4 जानेवारी ते 7 जानेवारी मध्ये नक्कीच नवी मुंबईची मानाची पालखी आई एकविरासाठी मात्र नक्कीच भेट घेण्यासाठी मात्र नक्कीच अनेक भाविक भक्त त्या पालखीमध्ये नक्कीच सहभाग होणार आहेत. त्या सर्व भाविक भक्तांचा हा प्रवास सुखाचा जावो हीच आई एकविरा चरणी मात्र नक्कीच प्रार्थना करून आपण वळतोय मैदानाकडे. तिसरं ओव्हर आपण नक्कीच पाहताय. जयेश कटकायचा प्रयत्न बॉल मात्र नक्कीच गॅप मध्ये ढकललाय. बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषा पार. अंतिम बॉल वरती 4 येतो ह्या चौकार. 27 लागलं स्कोर कार्ड वरती जवळ 27 लागलं. 12 चेंडूचा खेळ मात्र नक्कीच संपलाय. 27 लागला. 27 लॉस ऑफ 1 विकेट्स. दमदार सुरुवात करताना पाहायला मिळते टीम सावरकर संघ. कारण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जवळ धावा कुठल्या होत्या 12. त्यानंतर असं वाटलं जयेश कमबॅक करून दिला आपल्या टीमला, परंतु त्यानंतर सुमितचे मात्र नक्कीच चौकारांची आतिषबाजी. जवळ 15 धावावर मात्र नक्कीच देऊन गेलाय जयेश. बॉलिंग मार्गवती वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक मात्र नक्कीच घेऊन मार्गस्थ आपण पाहत आहे हरियाला, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. 12 धावा खर्च केल्या होत्या. आणि विनंती करतो पुन्हा एकदा 4 षटक मात्र नक्की तुम्हाला 20 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे. अन्यथा एक फिल्डर 30 सर्कल मात्र नक्कीच अंतिम षटकामध्ये घेतलं जाईल. पहिल्याच बॉल वरती खरं तर ब्लॉका चेंडू खोदून काढला. वायडिंग लॉंग ऑनला खरं तर फिल्डर आहे तैनात. फक्त मिळाला सिंगल धाव या बॉल वरती. चांगली सुरुवात हरी करताना पाहायला मिळतोय. आता कमबॅक करून त्याच्या षटक फेकल कोण मैदान मध्ये हा प्रश्नचिन्ह पडलाय. कारण विचार करता पहिल्या षटकामध्ये 12 त्यानंतर 15 त्यानंतर पुन्हा एकदा हरी आलाय. हरीला खरं तर इन्व्हाइट केलाय का त्याच्या पाठच्या मागाचं कारण हरी मात्र नक्कीच या संघाचा एक वेगवान आणि प्रचंड खरं तर स्पीड म्हटलं तरी अवघड नाही. त्याच्याकडून मात्र नक्कीच खूप साऱ्या अपेक्षा असतील, परंतु आज मात्र नक्की निराश केलं या मैदानावरती. फुलटॉस होता. आडव्या वाटणे खेळायचा प्रयत्न हलक्या त्यानं ग्लान्स केलाय. काउको रिझर्व मध्ये खरं तर चेंडू उचल फेकेल. फक्त मिळाय सिंगल धाव या बॉल वरती. सुरुवात चांगली झाली होती, परंतु या षटकामध्ये आता टीम आपण पाहिजे असेल फिल्डिंग करा संघ जर विचार केला तर डाऊन नगर संघ या मॅच मध्ये नक्कीच शिरकाव करताना पाहायला मिळतात. 2 बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात. 29 लागल्या. 29 लॉस ऑफ 1 विकेट्स. 2 षटकाच्या सामन्यानंतर जवळ 27 लागले होते. त्यानंतर 2 बॉलवरती 2 चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतो हरी. आणि त्यासाठी खरं तर इन्व्हाइट केलं होतं, कारण प्रमुख अस्त्र मात्र नक्कीच मैदान मध्ये उतरवला गेलाय. पाचच्या ओव्हरमध्ये चेंडू येत नाहीये. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. तोपर्यंत सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. फक्त सिंगल धाव मिळाली. या बॉल वरती चांगला बॅकअप. 1-2 जवळ 3 फिल्डर बॅकअपला मला नक्कीच सज्ज होते. 3 बॉल वरती जवळ 3 धावा कुठल्या गेल्या त्या हरी या गोंदाजावरती. चांगला मात्र नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 30 कंप्लीट. 30 लागला स्कोर कार्ड वरती. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळते. राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा स्लोवर 1. यस, फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये चेंडू पडला. त्यानंतर ऑप्शनच्या बाहेर गर्रकने मात्र नक्कीच निघून गेला. त्याच्या पाठीमागच्या नंतर जो काम करायचं होतं यष्टनच्या पाठीमागं पाहिलं असेल फिल्डर सचिनला पाहताय, तो मात्र नक्कीच चोख कामगिरी करताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये हरीने स्वतःला आणि टीमला बॅकफुटला होता, तिथून मात्र नक्कीच कमबॅक करून द्यायचं काम केलं होतं. मिस्टामी स्ट्रोक झेलची नामी संधी पकडलाय. झेल मैदानाच्या आतमध्ये संभळाय केल. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज बाद होईल.
धन्यवाद डीजे मास्टर. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हटलं की अनेक साऱ्या पालख्या नेहमीच नक्कीच पाहत असतो. मग पायी शिर्ड्या सुद्धा जातात, पायी 1 किलो सुद्धा मात्र नक्कीच हे भाविक भक्त जात असतात. तेच संगीत मात्र नक्कीच आपण डीजेच्या माध्यमातून नक्कीच ऐकलं. धन्यवाद डीजे मास्टर. आज मात्र नक्कीच आमच्यासोबत जॉईन झालेत. जर विचार केला तर कुणालला नक्कीच पाहताय. कुणाल डीजे प्रसिद्ध मात्र नक्की डीजेला पाहताय आपण. स्मित हास्य मात्र नक्कीच चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय नेहमीच. आज मात्र नक्की जॉईन झालेत. मोस्ट वेलकम. 3 षटकाचा वाजपेकी संपला काय धावा लागला धपटलं होती फक्त न फक्त 31 धावा 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानच्या आतमध्ये लवकर लवकर पाठवायचे, अन्यथा फक्त न फक्त 12वा प्रतिनिधी मात्र नक्कीच मैदानच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जाईल, अन्यथा कोणीही मात्र नक्कीच जाऊ नये. हा असं आयोजकांचा मात्र नक्कीच निर्णय आलाय. तोपर्यंत आपण देऊया डीजे कुणालला मात्र नक्कीच संधी. धन्यवाद डीजे मास्टर. 3 षटकाचा वाजपेकी संपलाय का धावा लागा धपटलं होती जवळजवळ 31. 2 षटकामध्ये जर विजय काय तर धावा होते 27. त्यानंतर या षटकामध्ये फक्त न फक्त 4 धावा खर्च काय, त्यामध्ये एक मोठी विकेट मात्र नक्की सुद्धा पटकावली. बॉलिंग मार्क होती 4थं षटक मार्गस्थ आपण पाहता सचिन याला इन्व्हाइट मात्र नक्कीच केलाय. टीम फिल्डिंग करा सांगायला जवळ जर विचार केला तर 31 लागल्यात. अद्याप 12 बॉल शिल्लक आहेत. या 12 बॉल मध्ये तुम्हाला मात्र नक्की जे करायचंय ते मैदान आतमध्ये करावं लागेल. राईट मुहूर्त विकेटने मारा करेल. पहिलाच बॉल स्वागत केलाय की काय, फिल्डर आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. आम्हाला आठवण आली लगान या मॅचची. असा सामना झाला होता, एक बॉल वरती 6 धावेची गरज असताना जेव्हा इंग्लंडचा मात्र नक्कीच फिल्डर फक्त न फक्त जल्लोष करत होता, पण तुला त्याला माहिती नव्हतं जे घडलंय ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीम साठी मात्र नक्कीच घडलं होतं. आणि त्याच प्रकारची दृश्य हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिल्याच बॉल वरती 6 धावेनं षटकार ठोकून स्वागत केलाय. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. हो आडव्या पाडण्याचा प्रयत्न, खूप मोठा गॅप आहे, फिल्डर धावतोय परंतु बॉल चाललाय बॉर्डरच्या दिशेनं. लाजवाब फिल्डिंग, जबरदस्त चेंडू उचलला फेकलाय, तो पण 2-3 होतील का पूर्ण. येस 3 धावा झाल्या कंप्लीट. 3 धावा या बॉल वरती पहिल्याच बॉल वरती षटकार, त्यानंतर 2 बॉल वरती जवळजवळ 9 धावा कुठल्यात. मी पहिलेच म्हटलं होतं 12 बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. अभी नाही तो कभी नाही, ही सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करताना पाहायला मिळालेत. चाळीस लागल्यात, 2 विकेट, चांगली सुरुवात. स्लोरमन पिकायचा प्रयत्न, फिल्डर आहे, थोडा झाला फंबल, त्यानंतर थ्रो फेकला जाईल, सिंगल मिळाली या बॉल वरती सुद्धा. 41 लागल्यात, 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट गेल्यानंतर तरी सुद्धा टीम ताटा माटात मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना हे दोन्ही फलंदाज आपण पाहणार आहोत. सलामीवीर बालू आणि आपण पाहताय यज्ञेशाला चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतो आता. कारण पहिल्या बॉल वरती षटकार केल्यानंतर अनेक वेळा पाहिलाय ते षटक मोठं होता नक्कीच पाहिला, परंतु आज बॉलिंग मार्ग होती सचिनला मात्र नक्कीच कमबॅक करून देतोय. दोन बॉलचा देखील शिल्लक बाकी असेल. हटव्या बाटने गुडघा टेकून फटका फसलाय. नो मॅच लाल मॅच ट्रॅव्हल होईल तोपर्यंत सिंगल झाली. 8 दुसरीचा प्रयत्न.
आणि दुसरी धाव सुद्धा मात्र नक्कीच पूर्ण होताना पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत बेलपाडा त्याच्या विरुद्ध खेळणारी टीम यशीदेव सातारहाटी. चला दोन टीमचे कॅप्टन आमचा आवाज आणि या कॉम्बॉक्सचा आवाज जर पोहोचत असेल तर प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचं. नेक्स्ट मॅच बेलपाडा आणि सातारहाटी. पिक करायचा प्रयत्न, टप्पा चेंडू आहे, फिल्डर सुद्धा आहे, पण तो फक्त बघायची भूमिका, कारण अतिरेक बाउन्स मात्र नक्कीच एक टप्पा खाऊन बॉर्लाच्या बाहेर चेंडू लँड झाला. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. अप्रतिम संगीत नक्कीच ऐकलं आपण छत्रपती शिवरायांचं. छत्रपती शिवाजी महाराजाचा अर्थ काय? 36 हत्तीचे बल असणारे, छ म्हणजे 36 हत्तीचे बल असणारे, त्र म्हणजे त्रस्त्र मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणी तेज, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यांना त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुजरा. बोलूया मॅच कडे. शेवटचा अंतिम षटक. पहिल्याच बॉल वरती फुलटॉस कडा प्रहार, पण तो फिल्डर आहे. एक टप्पा मात्र नक्कीच जवळ चेंडू उचलला फेकलाय. फुलटॉस होता खरं तर हा बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर लँड होणं गरजेचं होतं, परंतु बॅटच्या टो एंडला मात्र नक्कीच बॉल आदलला. सिंगल धाव मात्र नक्कीच मिळाली. काउकर रिझर मध्ये पाहिलं असेल आपण फिल्डर तैनात केले जवळ 3. एक मिड विकेटला पाहत आहे, एक काउकर मध्ये नक्कीच पाहत आहे. त्याचबरोबर आदरणीय परशुरामजी भोर साहेबांचं मात्र नक्कीच शुभागमन झालंय. मंचकावरती करूया त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू, फिल्डर नाहीये, व्हॉट अ स्ट्रोक पाठीमागे, बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. मिळतील 6. येतो हा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. चला भीमरसाठी मात्र नक्कीच पंचांनी तिसऱ्या पंचाकडे मात्र नक्कीच मागणी केल्या, कारण बॅटिंग रिव्ह्यू असेल असं पंचांचा मात्र नक्कीच निर्णय आलाय. येस, पंचांचा मात्र नक्कीच निर्णय असेल. चला फक्त पंच जो मात्र नक्कीच रिव्ह्यू घेतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा मात्र नक्कीच आला. इथं तिसरे पंच मात्र नक्की जॉईन झालेत आमच्या सोबत. स्वतः आयोजक मात्र नक्कीच असतील. त्यांचा निर्णय आलाय की फेअर डिलिव्हरी मात्र नक्कीच असेल. षटकर मात्र नक्कीच ठोकला गेला पहिल्याच बॉलवरती. एक त्यानंतर फुल टॉस फुल टोल वसूल केला पाठीमागे. ब्लॉक हॉल हेलिकॉप्टर, वा व्हॉट अ स्ट्रोक. फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरतून. टाटा बाय बाय कर, बॅक टू बॅक अजून एक षटकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. बॅक टू बॅक षटकार. फक्त ना फक्त षटकाराची भाषा बोलतो. आता चौकार येईल का? येस, एक डबा सीमारेषा पार. मिळतील 4. 6 नंतर 4 मिळतील 10 या 2 बॉल वरती. अजून एक संधी. डीजे डीजे मास्टर. फक्त ना फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतो. यज्ञेश फटका फसलाय. फिल्डर येतात प्रचंड वेगानं. चुकी होणार नाहीये. सेफ हँड्स पकडलाय झेल. 2 षटकार आणि चौकार ठोकणारा फलंदाज
यज्ञेशने मात्र नक्कीच समतोल केल. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज यज्ञेश बॅक टू द आउट. धन्यवाद डीजे मास्टर. म्हटलं होती जवळजवळ 64 धावा, 64. दमदार सुरुवात करताना पाहायला मिळते. टीम बॅटिंग करत संघ आपण पाहत आहे. मोरे एलिवन सावरकर संघ. असं म्हटलं होतं सामना अतिशय गळीत तर फसलाय, परंतु त्यानंतर यज्ञेशी फलंदाजी जवळजवळ 30 धावा, 3 षटकार, 2 चौकार, 1 तिहेरी आणि 1 सिंगलने मात्र नक्कीच आपल्या टीमला पुढे येण्याचं काम केलंय. अडीवा वाटणे खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहेत तैनात तिथं. सिंगल झाले आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा होतील कंप्लीट या बॉलवरती. 2 धावणे संघ जाऊन पोहोचलाय जवळ जवळ 66 धावा आणि 5 षटकामध्ये तुम्हाला करायचे जवळजवळ 67 धावा, म्हणजे 30 बॉल आणि 67 धाब्याची गरज. टीम आपण पाहणार होता. फिल्डिंग करणार संघ आपण पाहताय धन्यवाद संघ. धन्यवाद. तसंच लाईनअप करून यायचं आहे. डावनगर संघ लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर यायचा आहे. तसेच परशुरामजी भोईर यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत आकाश भोईर यांच्या हस्ते. कोटगावातील एक वरिष्ठ क्रिकेटप्रेमी आज त्यांची इथे आम्हाला साथ लाभलेली आमच्या सामन्यासाठी. तसेच भजन मंडळीमध्ये बुवांचं वर्षानुवर्ष आमच्या कोट गावासाठी कार्य केलेले आहेत तेच परशुरामजी भोईर यांच्या इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत, त्यांना आम्ही सन्मान देत आहोत. धन्यवाद. तसेच नाणेफेकी सुद्धा करून घ्यायची आहे पुढच्या सामन्याची. परशुराम भोईर यांच्या हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. पुढचा होणारा जो सामना आहे बेळपाडा विरुद्ध यशीदेव सातेरटी. दोन्ही संघांचे संघनायक यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. परशुरामजी भोईर यांच्या हस्ते आता नाणेफेकीचा कॉल होणार आहे. चला तसेच लवकरात लवकर सावरकर संघाने आपले फिल्डिंग रसायचे आहे, कारण आता खेळ चालू होणार आहे तो म्हणजे चेसिंगचा. चेसिंग म्हणजे पूर्वार्ध दुसऱ्या अर्धाचा खेळ, म्हणजे आता धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे डावनगर संघाला. 67 असं एक भव्य असं आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजे डावनगर संघासमोर सावरकर संघाने. तर बघूया किती किती धावांवर रोखेल सावरकर संघ डावनगर संघाला, तर किती चेंडूंमध्ये किती ओव्हरमध्ये हा आव्हान पार करेल डावनगर संघ. हा लवकरच आपल्याला चेसिंगचा खेळ चालू होईल. धन्यवाद.
चला स्पीडअप करा दोन्ही टीम. 67 डावीची मात्र नक्कीच गरज असेल 5 षटकामध्ये. चला स्पीडअप करा. पंचाचा मात्र नक्की निर्णय आला इथं. 4 षटकामध्ये जवळजवळ 4 षटक तुम्हाला 20 मिनिटाच्या आत मात्र नक्कीच फेकणं गरजेचं आहे. अन्यथा एक फिल्डर मात्र नक्की 30 या सर्कलमध्ये नक्कीच घेतलं जाईल. पाच ओव्हर आणि जवळजवळ 67 धावेची गरज. सलामीची जोडी मैदान शोधात नक्की दाखल झाली आहे. आपण पाहिलं असेल श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लब कोटनाका आयोजित श्री राघोबा शैलेश मोदी ट्रॉफी 2025 भव्य तेव्हा आयोजन पाहताय आपण. जवळजवळ 4 दिवसाची स्पर्धा, त्याच अनोख्या स्टाईलमध्ये. जेव्हा गतवर्षी ही स्पर्धा आम्ही पाहिली होती तेव्हा केवणे संघ मात्र नक्की चॅम्पियन ठरला होता. आणि तेव्हा म्हटलं होतं की त्या ट्रॉफीचं कौतुक केलं होतं, कारण आम्ही ट्रॉफ्या मारल्यात परंतु त्या ट्रॉफी या सारखी ट्रॉफी आम्ही पाहिली नव्हती, असा मात्र नक्कीच हा उल्लेख केला होता. की त्या ट्रॉफीची चर्चा अनेक वेळा अनेक ठिकाणी मात्र नक्कीच झाली. संपूर्ण रायगडमध्ये नक्कीच त्या ट्रॉफीची मात्र नक्कीच सातत्याने चर्चा होत्या. कारण ती ट्रॉफी पहिल्यांदा सर्वांनी पाहिली होती जवळजवळ टेस्ट चॅम्पियनमध्ये जे खेळली जाते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, परंतु त्यानंतर थेट या मैदानावरती याच स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळाली होती. गेम ऑन पंचांचा इशारा मात्र नक्कीच आलाय. थँक्यू सो मच. चेतन स्वामी यांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. स्पर्धेतील आज दुसरा दिवस. श्री राघोबा देव शैलेश क्रिकेट क्लब आयोजित राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 हे महापर्व आपण अनुभवतोय. आणि दुसऱ्या दिवसामधील ही पहिली मॅच मोरिया 11 सावरकर या टीमला आपण खेळताना पाहतोय. ओ पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून धाडलाय, कलात्मक स्ट्रोक बॉलला पाठवलाय बाउंड लाईनच्या दिशेनं. डावाचा श्री गणेश करत असताना पहिलाच खणखणीत चौकार. पहिला बॉल चौकार आणि त्याच्यानंतर फुल टॉस बॉल. सुमित गरत वरती आक्रमण. बॉलला पुन्हा एकदा पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. एक मॅच आपली पेंडिंग राहिली कारण थोडंसं उशिरानं आपण स्पर्धेला सुरुवात केली. आणि आज देखील 10चा लॉट्स आहे, त्यामुळे विनंती करतोय प्रत्येक टीमला आज वेळेवरती पोहोचा. मोरिया 11 सावरकर आणि त्यांच्या विरोधात श्राव्या 11 डाऊर नगर 67चा पाठलाग. ओ आणखीन एक चांगला फटका. किती तंत्रशुद्ध बॅटिंग सुरू आहे. मागील 2 बॉल 2 चौकार, पण तिथे चांगली फिल्डिंग. बॉल निघाला जरूर थर्ड मॅनच्या दिशेनं, पण तो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि 2 धावेने धावफलक पोहोचलाय, ते म्हणजे आतापर्यंत 10 वरती. हरीला आपण पाहताय आणि त्याच्या सोबतीला जयेश 67 धावा. आणि सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला आपण पहिल्या फेरीमध्ये जास्त धावा राहतील त्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देतोय. हे देखील दखल घ्या. सुरुवातीच्या 5 मॅच मध्ये मोरिया 11 सावरकर, श्राव्या 11 डाऊरनगर. दुसरी मॅच बेलपाडा आणि एशीदेव सातराटी या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात हवी तशीच झाली आहे श्राव्या 11 डाऊरनगर, कारण सुरुवात जर चांगली झाली तर धावा बनू शकतात. ऑन साइडला वळवलाय बॉल, डीप मिड विकेट मध्ये चाललाय. खेळाडू दूर आहे, चेस मोठी आहे, बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय. बॉल पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. ओव्हर मधला हा तिसरा दर्जेदार चौकार.
थँक्यू डीजे. पहा सुट्टीचा दिवस नाहीये तर देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. झी क्रिक या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करत असताना त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. ओ खोदून काढल्या, ऑन साइडला वळवलाय, लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक झाले पूर्ण, दुसऱ्या धावेचा पलटवार आणि पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल दणदणीत सुरुवात केली आहे श्राव्या 11 डाऊरनगर उरण शहरी विभागातील हा संघ आहे आणि दुसरीकडे उरण तालुक्यातील तेवढाच मातब्बार संघ म्हणून मोरिया 11 सावरकरला ओळखलं जातं. परंतु त्यांच्या विपरीत आतापर्यंत धावा पाहायला मिळाल्या तब्बल 16 धावा. नेक्स्ट बॉल. ओ इथे चांगला बॉल आहे. पहिला बॉल पाहायला मिळाला जिथे प्रेशर निर्माण केला होता गोलंदाज सुमित गरतनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस श्राव्या 11 डाऊरनगर पोहोचलाय बिनबाद 17 धावा 67चा पाठलाग. आतापर्यंत विचार केला तर 17 धाव संख्येवरती बॅटिंग करतात श्राव्या 11 डाऊरनगर. हरीनं चांगलाच परफॉर्मन्स दिला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला देव डाके सर हे देखील आपल्या सोबत जोडले गेलेत आणि आम्ही स्वतः संयम करत तुम्हा क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत करेल. उपस्थित सर्व क्रीडा रसिक काल स्पर्धेला सुरुवात केली, गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि तदनंतर राघव देवाच्या प्रतिमेला आपण पूजन करून या स्पर्धेला सुरुवात देखील केली होती. आज देखील आपण नमन करूया, वंदन करूया गणरायाला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलागुणांचा अधिपती असणाऱ्या त्या बुद्धीच्या दात्याला वंदन केल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे राजे रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला आणि मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ ज्या राजाने घेतली त्या राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करून सर्व क्रीडा रसिकांना नमस्कार. मी कॉमेंटेटर संयम घरत धाकटीजुई तुमचं सर्वांचं श्री राघोबा देव शैलेश ट्रॉफी 2025च्या या दैदिप्यमान आणि रंगलेल्या अफलातून स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या षटकामध्ये 17 आल्यात 67चा पाठलाग हो आता जरूर होऊ शकतात धावा आणि जशी स्टार्ट त्यांना मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये सुमित महागडा ठरलाय बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरं षटक घेऊन यज्ञेश घरत मोने आलाय बॉलिंग करण्यासाठी. हे षटक फार महत्वाचं राहील. मोरिया 11 सावरकर विकेट्स आल्या तर तुम्ही प्रेशर निर्माण करू शकता. गोलंदाज तयार. मोनेचा पहिला बॉल. ओ मिस टायमिंग. विकेट बद्दल चर्चा केली आहे. विकेट किपर पोहोचलाय. ओ इथे काय घडलंय. 2 खेळाडू सुमित गरत नक्की कुठे पोहोचला कुठे थांबला हे त्याचं त्यालाच कळालं नाहीये आणि त्यामुळे इथे 2 धावा. भारी षटकार. भारी षटकार. गाव पण तू क्रिकेटच्या पटलावरती आम्हाला आमचा ठसा उमटवायचा आहे हे ठणकावून सांगत असताना प्रतिस्पर्धी टीमला. ओ चला आता संधी आहे पुन्हा एकदा. का डिप्यूट विकेट चेस करतील का. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू धावत निघाला पण तो पोहोचले नाहीयेत बॉल पर्यंत. थोडासा दूर होता बॉल पण तो प्रत्येक बॉल वरती रन्स येत आहेत. 5 सावरकर टीमच्या विरोधात एकही डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे जेव्हा दुसऱ्या सत्रा तब्बल धावा 31 धावा. सुरुवातीला चोप दिला सावरकर टीमनं पण टू टिक फॉर टॅक जशाच तसं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये श्राव्य 11 डाऊरनगर चांगली बॅटिंग केली आहे. सुरुवातीलाच घाम फोडलाय. गोलंदाजांच्या नाकी नऊ काढलेत. अक्षरशः घाम फोडलाय गोलंदाजी डिपार्टमेंटला. इथे बॉल चांगला आहे. चांगल्या बॉलला देखील सन्मान देत आहेत. जिथे खराब बॉल मिळतोय तिथे प्रहार करतायत. मग अशी फुलटॉस जसा मिळाला पॉवर प्ले मध्ये इनफिल्डच्या वरून एक कलात्मक स्ट्रोक आणि स्कोर पोहोचलाय 32 धावा. नेक्स्ट मॅच बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात एशीदेव सातराटी हा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. काल देखील चांगली स्पर्धा रंगली. काल गोवटणे संघ काल वशिनी संघ एक मॅच शेवटच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी येईल कारण एक मॅच आपण पूर्ण करू शकलो नव्हतो आणि शेवटची मॅच जिंकली. काय फटक्या. बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर स्टँडच्या खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस विकेटचं खातं अद्याप उघडू शकले नाहीयेत गोलंदाज. तब्बल 38 धावा
19च्या सरासरीनं वाटचाल करतायत. 67चा पाठलाग. येणारे 18 बॉल 29 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 67चं टार्गेट. आतापर्यंत 38 रन्स, 18 बॉल 29 धावा. रिक्वायर्ड रन रेट आता 10 पेक्षा खाली आलाय. त्यामुळे आता चांगलाच प्रश्न पडलाय मोरिया 11 साबरकर टीम. कुठला असा गोलंदाज असेल जो या मॅचचा तारेणार बनेल? कोण असा गोलंदाज येईल जो मॅच मध्ये 1-2 विकेट्स घेऊन मॅचला शिरकाव करण्याची संधी निर्माण करून देईल? पण तो मॅच फार महत्वाची आहे. जिंकाल तर पुढे जाईल संघ. चला थोडीशी घाई करा. सावरकर टीम फिल्डिंग लावून घ्या. आज दुसरा दिवस. काल देखील उशिराने स्पर्धा सुरू झाली आणि एक सामना आम्हाला पेंडिंग ठेवावा लागला. काल अंधार पडला मॅच मध्ये. त्यामुळे विनंती करतोय तुम्हाला की ठीक 6:30च्या आतमध्ये 6:15-6 पर्यंत अंधार होतो. त्यामुळे त्याच्या अगोदर आज आपल्याला पूर्ण स्पर्धा कंप्लीट करायची आहे. आता जवळजवळ 11:32 होत आहेत आणि फक्त पहिली मॅच आपण कव्हर करतोय. 18 बॉल 32 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी डिपार्टमेंटच्या विरोधात चांगलीच धावसंख्या कुठली आहे? मॅच 5 षटकांचे. सुरुवातीचे सामने आपण 5 षटकांचे खेळतोय आणि त्याच्यानंतर ओव्हर्स मध्ये कपात केली जाईल. 29 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये आम्ही 29च सांगितल्या. डाऊननगर टीम 18 बॉल 29 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मैदानामध्ये चेतन येताना पाहायला मिळतात. हे फार महत्वाचं षटक आहे आणि इथे जर विकेट्स नाही आल्या तर मॅच जिंकणं कठीण बनेल मोरिया 11 सावरकर टीमला. 18 बॉल 29 धावेची आवश्यकता. मग आपण रिक्वायर्ड रन रेट बद्दल चर्चा केली की जो वाढला होता तो आता कमी झालाय. ओ जोरदार अपील स्टंपच्या मागे. विकेट किपर सुमित गरतला आपण पाहू शकताय. पहिला बॉल टर्न झाला जो बऱ्याच वेळानंतर डॉट आलाय. तब्बल 12 बॉलच्या प्रतीक्षेनंतर पहिला निर्धाव चेंडू खेळलेत बॅट्समन. सलामीला आलेले बॅट्समन आपण हरीला पाहतोय आणि त्याच्या सोबतीला जयेश. हरीचं कौतुक करूया पण तो जयेश देखील कमी नाहीये. त्याने देखील षटकारानं स्वागत केलं. हरी खेळतायत 32 या धावसंख्येवरती आणि जयेशला आपण 6 धावसंख्येवरती पाहू शकताय. डाऊननगर टीम गतवर्षी भेंडखलची स्पर्धा खेळत होती आणि तिथे देखील दमदार नाईटच्या स्पर्धेमध्ये बोलबाला या टीमचा पाहायला मिळाला होता. आडव्या बॅटनं शॉर्ट पिच लाईनचा बॉल फाईन लेगच्या रिझन मध्ये मारलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि धावा काढण्यामध्ये माहीर आहेत दोन्ही खेळाडू. किती चपलाई आहे, किती ऊर्जा आहे आणि इथे 3 धावा जलद गतीनं पूर्ण देखील केल्यात. श्री राघोबा शैलेश ट्रॉफी आपण एन्जॉय करतो. ही दुसरा दिवस स्पर्धेचं टोटल 4 दिवस स्पर्धा पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे पण तो 2 धावा घेण्यापासून पुन्हा एकदा रोखू शकणार नाहीये. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 43 रन्स विदाउट विकेट लॉस. 43 वरती अद्याप सफलता नाहीये. क्रिकेट असा खेळ ज्याबद्दल आपण वारंवार उल्लेख केला की प्रतिस्पर्धी टीम दुसऱ्या सत्रामध्ये धावा वाचवत आहे तर डॉट बॉल जिथे नसतील तर पाठलाग सहज होईल. ओ आता स्विच हिट केलाय. काय फटकेबाजी सुरू आहे आणि इथे आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. बडे मिया सो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. काय बॅटिंग करताय. 4 रन. स्विच हिट केला. दर्जेदार फटकेबाजी. स्कोर पोहोचलाय 47 वरती. मॅच जिंकण्यासाठी जवळजवळ अवघ्या 20 धावेची आवश्यकता. टार्गेट आता पुढे चाललंय. इथे पुढे टाकलाय बॉल फुलर लेनचा. पुढे वेगानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पण या इनिंग मध्ये बरेचसे शॉर्ट पिच बॉल मिळाले आणि तिथे चांगलीच बॅटिंग केली आहे. फलंदाज जयेश आणि त्याच्या सोबतीला आलेला हरी हेच सांगतायत मैदानामध्ये न थके पाव कभी नाही हिम्मत हारी है. मैंने देखे कई दौर और आज भी सफर जारी है. मैदानाच्या आतमध्ये कडक फाईट. ओ बॅकफुट वरती गेले. लेट कट केल्या. थोडासा थांबले बॅट्समन. वाट पाहिली आणि त्याच्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळेल. रन्स 1च धाव या ठिकाणी मिळाली जाईल. हे षटक थोड्याशा प्रमाणात चांगले आलंय कारण मागील 2 ओव्हरमध्ये 38 धावा होत्या. 19च्या सरासरीनं वाटचाल.
फिल्डिंग मध्ये चुका केल्या सावरकर टीमनं, तो पहिला कॅच सुमितनं पकडला असता तर कदाचित मॅचचं चित्र बदललं देखील असतं. म्हणून क्रिकेटमध्ये फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागते. चला घाई करा खेळाडू, प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मिटिंग नकोय. टीम कमिटीकडून ही सूचना आली वेळेवरती आणि शिस्तीचं महत्व. आम्ही सध्या चिर्ले नाईटची स्पर्धा कव्हर करतोय आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला अगदी कडक शिस्त, जेणेकरून उरणचं क्रिकेट बदलायला हवं, क्रिकेटला शिस्त लागायला हवी. बऱ्याच स्पर्धांमध्ये आम्ही चर्चा केली की पनवेलचे कॉमेंटेटर्स पनवेलच्या स्पर्धांमध्ये ही चर्चा करतात की उरणचे खेळाडू उशिराने पोहोचतात, उरणचे खेळाडू वेळ लावतात मॅचमध्ये, परंतु आता त्या गोष्टी बदलायला हव्यात उरणचे खेळाडू. चला त्यांना देखील दाखवूया की उरणचं क्रिकेट वेगळ्या दर्जाचं आहे आणि शिस्तीचं क्रिकेट म्हणून उरणकडे पाहिलं जातं. या गोष्टी आम्ही चिर्ले नाईटमध्ये केल्या, जिथे उशिरा येणाऱ्या संघाला डायरेक्टली 1 ओव्हरची पॅनल्टी दिली जाते. टॉस करण्यासाठी कॅप्टन नसतील तर टॉस प्रतिस्पर्धी एक कॅप्टन आला तर त्याला विन दिला जातो. शिस्तीचं पालन करा आणि चांगलं क्रिकेट खेळूया. मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅकवरती बालू आलाय, फुल टॉस बॉल मागे चाललाय. चांगली फिल्डिंग, स्वतःला झोकून दिलं, संपूर्ण समर्पण. ग्रामीण क्रिकेटची हीच खासियत आहे, जेव्हा तुम्हाला जागा मिळते संघामध्ये खेळण्याची तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण. रन्स मिळते, एक सिंगल आणि एका धावेनं धावफलक 49, 49 धावा. सावरकर टीम अद्याप मॅच संपली नाहीये. प्रयत्न सोडतात ते हारतात, प्रयत्न सोडत नाहीत ते जिंकतात. त्यामुळे मॅच मध्ये बनायचं असेल तर इथे संघर्ष करावा लागेल. रखून मे उबाल जब तक जवानी आहे. आणि जर मॅच जिंकायची असेल तर या मॅच मध्ये गोलंदाजाला काहीतरी वेगळी कहाणी घडवावी लागेल. ओ फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मागे चाललाय. बॉल कोणाकडे गेला, पडला कोण? अगदी मागे क्षेत्ररक्षक पडले. त्याने प्रयत्न जरूर केला, बॉल भवऱ्यासारखा गोल गोल फिरताना पाहायला मिळाला होता, पण तो रन्स मिळते, एक सिंगल आणि एका धावेनं श्राव्य 11 डाऊरनगरचं अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धाव संख्येची पार्टनरशिप, अवघ्या 17ची आवश्यकता, 10 बॉल 17 धावा. चांगला बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला, ऑन साइडला लॉंगॉनचा खेळाडू सरसावलाय. एक धाव. का मॅच बदलेल का? मागील 3 बॉलमध्ये 3 सिंगल आल्यात. बालूचे चांगलं षटक. अनेक वर्ष हा खेळाडू टीम मोरिया 11 सावरकर टीम साठी तारणहार राहिल्या. मागील 5-6 वर्ष मागे गेलात तर या खेळाडूचा एक वेगळा दर्जा पाहायला मिळाला आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करून देतोय सावरकर टीमला. आणखीन एक चांगला बॉल, पण तो पंचांनी लाईन पाहिल्या, वाईट बॉलचा इशारा केलाय. चला आपण टीव्ही अंपायरची मागणी केली अंपायर्सनं आणि स्क्रीनवरती आपण पाहूया नक्की काय घडलं. झी क्रिकच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करतोय आणि टीव्ही अंपायर्स डिसिजन इट्स अ व्हाईट बॉल. ऑनफील्ड डिसिजन देखील तोच आला. राजेंद्र, ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगे हो सीने में. माहोल तसाच बनवला बॅटिंग डिपार्टमेंटनं. हार मांडली नाहीये, जिद्दीनं पेटून उठलेत. कमालीची बॅटिंग. चला इथे डॉट बॉल. मागच्या बॉलवरती चौकाराला नसतं तर अद्याप प्रेशर श्राव्य 11 डाऊरनगरला सोसावं लागलं असतं, पण तो ज्या पद्धतीनं बॅटिंग केले या दोन्ही सलामीवीरांचं आपण कौतुक करूया. आक्रमक बॅटिंग, अप्रोच त्यांचा अगदी सकारात्मक राहिला, पॉझिटिव्ह अप्रोचनं बॅटिंग. इथे फटका फसलाय, कॅचची संधी, लॉंग ऑन सरसावलाय का पहिला विकेट. ओ तो देखील सोडलाय. पकडो कॅच जीतो मॅच, क्रिकेटचं हे सूत्र आहे. आणि इथे 2 धावा आणि महत्वाच्या खेळाडूला तुम्ही संधी देखील दिली. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 56. येणारे 58 रन्स, 58 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त 9 धावेची आवश्यकता. चला पुढची मॅच तयारीत राहा. बेलपाडा आणि एशिदेव सातराटी. टॉस कोणी जिंकलाय? बेलपाडा संघानं. बेलपाडा टीम निर्णयासहित मैदानामध्ये अंमलबजावणी करा. या मॅच नंतर तुम्हाला लगेच मैदानामध्ये उतरायचंय आणि या स्पर्धेचा हा नियम आहे. दोन्ही संघ जे मैदानामध्ये खेळतात, जिंकणारा संघ आणि पराभूत होणारा संघ दोन्ही एकमेकाला हस्तांदोलन करतील आणि ही शिस्त आम्हाला आयोजकांनी काल आल्याला सांगितली. हे भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही आमचं क्रीडांगण पाहताय. लोकप्रिय हे मैदान उरण तालुक्यातील. या क्रीडांगणामध्ये आपण मागील वर्षामध्ये उरण प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली आणि या वर्षीचं आयोजन आहे 50,000 रुपये कॅश प्राइज असणारी स्पर्धा, पण तो जणू काही 1 लाखाची स्पर्धा तुम्ही पाहताय की काय. सर्व ऑफिशियल झी क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. बरेच प्रेक्षक आता जॉईन झालेत. तिथे देखील चॅनलवरती नवीन कोणी असतील तर जरूर युट्यूबवरती जाऊन झी क्रिकला सबस्क्राईब करा, तेव्हा तुम्हाला ही स्पर्धा श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 महापर्व पाहता येईल.
बॉलिंग ट्रॅक वरती टीमचा लीडर, टीमचा मुख्य खेळाडू सुमित गरज. 6 बॉल 9 धावा वाचवायच्या आहेत, पण तो दोन्ही खेळाडूंवरती प्रेशर पाहायला मिळालं नाही आतापर्यंत. डेड बॉल. एसडीजेनं संदेश दिला की अद्याप ही मॅच संपली नाहीये, धोका अद्याप या मॅच मध्ये. 6 बॉल 9 धावेची आवश्यकता. सुमित गरज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट ना पेट्रोल पंप एंड कडून बॉलिंग ट्रॅक वरती तयार. ओ इथे नो बॉल, खराब बॉल आणि त्याच्यावरती पूर्णपणे फायदा उचललाय. बॉल जाईल सीमा पार. नो प्लस 4 रन, टोटल 50. थँक्यू डीजे. 5 धावेनं भर पडेल. स्कोर फक्त 6 बॉल 4 धावेची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 4 धावा. आता तेवढं सोपं नाहीये मोरिया 11 सावरकरसाठी. पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि ते फायदा उचलत मॅच फिनिश करतील का? पुढे टाकलाय बॉल, फुलर लेनचा डॉट बॉल. अगोदरच्या बॉलवरती चुकी झाली नसती तर रन्स वाचल्या असत्या, पण तो आता जे घडले ते विसरून सुमितला नवीन स्टार्ट करावी लागेल. काही दिवसा अगोदर आपण बामण इथून मुरबी संघाचा सामना पाहिला. बामणडोंगरीच्या स्पर्धेमध्ये काय दमदार खेळ पाहायला मिळाला होता. मुरबी टीमला 6 बॉल मध्ये 4 काढू दिल्या नव्हत्या. डाऊरनगर आपण देखील तयारीत राहा. यस, 17 टीम माफी 17 टीमला पुढचा सामना खेळायचा आहे, पण संपूर्ण स्क्वॉड. बेलपाटा टीम निर्णय सांगा आम्हाला. 5 बॉल 4 ची आवश्यकता. फुल टॉस बॉल, का सामना फिनिश होईल का? ओ नाहीये, खेळाडू उभा आहे, पकडला जाईल कॅच. आता कदाचित रंगात येईल मॅच. पहिली विकेट फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये सामना संपलेला नाहीये. मगाशी सावरकरचे पाठीराखे जे घराकडे जाण्याची वाट पाहत होते, आता ते थांबलेत, कारण आता मागील 2 बॉल मध्ये एकही धाव न देता विकेट्स आले. सुमित गरजची गोलंदाजी. 4 बॉल का 4 धाव संख्येचा बचाव आज या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल का? सावरकर टीम पुन्हा एकदा त्याच जल्लोषात उतरलाय क्रीडांगणामध्ये. मागील ओव्हर मध्ये चुका जरूर घडल्यात, पण तो आता ज्या घडल्या त्या विसरून नव्या डावाला सुरुवात करत असताना 4 बॉल 4 धावेची आवश्यकता. हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणी झुंजायची पुन्हा. ग्रेट कमबॅकची आवश्यकता. 4 बॉल 4 धावा. का नवीन खेळाडूला बाउन्सर येईल का? नवीन खेळाडूसाठी दबाव यॉर्करचा प्रयत्न करतील सुमित. नक्की कुठला बॉल, कुठलं ब्रह्मास्त्र वापरलं जाईल, आणि जर डॉट बॉल आला तर प्रेशर वाढणाऱ्या. 4 बॉल 4 धावेची आवश्यकता. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू पुढे सरसावलेत. एक्स्ट्रा कव्हर, अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू कुठे आलाय, पुढे आणखी पोहोचलाय. 1 धाव वाचवायची आहे, हरीला स्ट्राईक द्यायची नाही हा प्रयत्न. 4 बॉल 4 धावा. ओ इथे बॉल चांगला, आणखीन एक डॉट बॉल. आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी 3 बॉल अद्याप 4 धावेची आवश्यकता. सुमित असा खेळाडू आहे जो जिद्दीनं उतरतो. मॅच मध्ये रिझल्ट काही येऊ दे, फक्त खेळायचं तर जिंकण्यासाठी. या एका डेफिनेशन मोरिया 11 सावरकर. 3 बॉल 4 धावेची आवश्यकता. सामना आता कडक रंगलाय. 3 बॉल मध्ये 4 धावेची आवश्यकता. जिंदगी हस्ती है, इससे प्यार करो. अभी रात है तो सुबह का इंतजार करो. वो पल भी आएगा जिसकी ख्वाहिश है आपको. बस रब पे करो भरोसा और वक्त पर ऐतबार करो. ते करायचंय, ते करायचं. आता मोरिया 11 सावरकरला वेळेवरती विश्वास ठेवून लढावं लागेल. आणखी एक चांगला बॉल, खेळाडू समोर आहे, रनआउटची संधी. ओ मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? डेंजर एंड कडे खेळाडू धावत होता, परंतु सुमितचे लाजवाब प्रयत्न. जर खेळाडू मागे आहे, आणि आता समीकरण शेवटचे 2 बॉल मॅच जिंकण्यासाठी 4 धावेची कंपल्सरी आवश्यकता. थँक्यू डीजे. समीकरण शेवटचे 2 बॉल 4 धावेची आवश्यकता. जहां सिर झुक जाए
ओ मंदिर है, जहाँ नदी सम जाए ओ समंदर है। क्रिकेट के इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है मेरे भाई, लेकिन जो हर जंग जीत जाए वो तेरे जैसा सिकंदर आहे. मॅच कोण जिंकेल समीकरण आता वाढलंय. 2 बॉल 4 धावेची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 9 काढायचे होते. चला टीम मीटिंग नकोय, आम्हाला मॅच स्पर्धा पूर्ण करायची आहे. अंपायर्स देखील ही सूचना देत आहेत. समीकरण आता वाढलंय. 2 चेंडू 4 धावा. 6 मध्ये 9 ची आवश्यकता असताना पहिल्याच फ्रीडच्या बॉलवरती 5 आल्या, तेव्हा समीकरण वाढलं होतं. 5 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 4 बनवायच्या होत्या. त्यानंतर 5 बॉल 4, 4 बॉल 4, 3 बॉल 4, आता 2 बॉल 4. सामना बदललाय. 2 बॉल 4 धावेची आवश्यकता. प्रयत्न करतात ते यशस्वी होतात, हा उल्लेख आपण केला. आणि या मॅच मध्ये आता ते ओळखलंय का जिंकतील का सावरकरचे खेळाडू, हा बॉल फार महत्वाचा आहे. परंतु सलामीला आलेला हरी जाम भारी केलाय, परंतु ही मॅच तो जिंकून देईल का? त्याचे पाठीराखे आता एकमेकाला प्रश्न विचारतात. इथे चौकार आला तर विजय मिळेल. 2 बॉल 4 धावा. ओ इथे पुढे टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल. काय सामना रंगलाय. दुसरा दिवस सुपर फ्रायडे आणि या स्पर्धेमध्ये चला अंपायर्सनं टीव्ही अंपायरची मागणी केली. 2 बॉल मध्ये 4. आता टीव्ही अंपायर्स काय निर्णय देत आहेत पाहूया आपण. लाईन कुठे पडले, कुठे बॉल रिलीज झालाय. जर डॉट आला तर 1 बॉल 4 राहतील. चला बऱ्याच वेळा आपण टीव्ही अंपायरची मदत वारंवार घेतली या मॅच मध्ये, त्यामुळे वेळ आता प्रचंड वाढल्या. 11:15 वाजतायत. पुढे गेलेत बॅट्समन, थोडेसे पुढे सरसावले. टान्स पहा बॅट्समनचा. लाईन सुमित घरत 6. शेवटचा 1 बॉल 4 धावेची आवश्यकता. एक शेवटचा बॉल 4 धावा वाचवायच्यात. सुमित घरत तयार. सलामीला आलेला हरी, जानस षटकार. पहिल्याच बॉल वरती चौकार मारला होता का शेवटच्या बॉल वरती चौकार येईल? 1 बॉल 4 धावा. ओ इथे बॉल पडलाय आणि पुन्हा एकदा टीव्ही अंपायर्स. ओ चला इथे पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मदत. प्रशांत मालिसर यांना आपण पाहतोय. तिकडे सावरकरचे खेळाडू जल्लोष करतायत, परंतु इथे टीव्ही अंपायरचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. ओ काय घडलंय. नाराज आहे सुमित आणि अशा परिस्थितीमध्ये हा बॉल अंपायर्सनं वाईट दिलाय आणि इथे डिसिजन आला आपल्यापर्यंत. वाईट बॉल. 1 बॉल 3 धावा. थोडेसे नाराज गोलंदाज, फिल्डिंग डिपार्टमेंट. बॉल डॉट आला असता तर जिंकला असता, परंतु अंपायर सांगतात लाईनच्या बाहेर चाललाय. प्रशांत मालिसर मुख्य अंपायर्स टीव्ही अंपायरशी त्यांनी मदत घेतली. जवळजवळ 5 षटकांची मॅच आणि वेळ एवढा वाढला की जणू काही ही मॅच 7 ओव्हरचीच आहे की काय, एवढा प्रचंड वेळ लागला या मॅचला. समीकरण आता शेवटचा 1 बॉल 3 धावा. तुषार घरत डाऊरनगरचे हितचिंतक पाठीराखे यांनी पारितोषिक लावलंय. जर या बॉल वरती चौकार मारला हरीनं तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1 बॉल 3 धावा. ओ या मॅच मध्ये हा रिझल्ट. 1 बॉल 3 ची आवश्यकता. रात्री स्पर्धा कॉमेंट्री केली, असं वाटलं की दुसऱ्या दिवसामध्ये जाऊन आराम मिळेल, परंतु खेळाडूंनी मॅच मध्ये दमखम दाखवलाय. 1 बॉल 3 धावा. हाय व्होल्टेज मॅच. शेवटचा बॉल. एका बॉल मध्ये 3 काढायचे आहेत. आता बॉल चांगला. आता चान्स नाहीये. विकेट किपरनं बॉल सोडलाय जरूर, पण तू सामना जिंकलाय. ज्या गावाला मंजूर नाहीये हार, ते गाव आहे सावरकर. अभिनंदन मोरिया 11 सावरकर. तब्बल 2 धावेनं हा सामना जिंकून दाखवलाय आणि या मॅचचा सुपर डुपर हिरो